नमस्कार मंडळी. सकाळी 4:10 उठले. नियमाप्रमाणे आमच्या रेकीच्या सगळ्या प्रार्थना केल्या. त्यानंतर अंघोळ करून तयार होऊन 4:45ला खाली आले. देवापुढे दिवा लावला, उदबत्ती लावली, देवाला नमस्कार केला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे 11 वेळा हनुमान चालीसा म्हटली. म्हणताना जरा मोठ्याने म्हणते, कारण देवघरातले देव पण ऐकतात. सकाळच्या प्रसन्न वेळी आपला भाव देवापर्यंत पोहोचतो, अशी माझी भावना आहे. मनातलं देवापाशी बोललं की तो काही ना काही मार्ग आपल्याला नक्की सुचवतो. आपली सकाळची जी सुरुवात आहे ती खूप छान झाली की पूर्ण दिवस आपला खूप छान जातो, सकारात्मक जातो. हनुमान चालीसा म्हणून झाल्यानंतर गॅसपाशी येऊन गॅस सुरू करून अग्निदेवतेची प्रार्थना केली. अग्निदेवतेला हळदी कुंकू वाहून नमस्कार केला. एकीकडे चहा ठेवला. नंतर डिशवॉशरमधली एक एक करून सगळी भांडी लावली. स्वच्छ कोरडी झालेली भांडी लावताना खूप छान वाटलं. आपल्याला स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर सर्वप्रथम आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला हवा. म्हणजेच आपल्याकडे काय काय चांगलं आहे त्याबद्दल आपण आभारी असावं. जे आपल्याकडे नाही त्याची कदाचित अजून वेळ आली नसावी, असं पण असू शकतं. आणि प्रत्येकामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक विचार असतात. त्यातले कोणते विचार आपल्याला वाढवायचे आहेत ते आपण ठरवायचं आहे. नेहमी चांगल्या माणसांचा संग म्हणजे सत्संग करायला हवा. ही चांगली सकारात्मक बोलणारी माणसं आपल्या आजूबाजूलाच आहेत. ती कदाचित तुमची योगा टीचर असू शकते, किंवा बिल्डिंगमधली एखादी मैत्रीण असू शकते, किंवा आपले बहीण भावंड असू शकतात. आपल्याला आपला दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सतत वेळ नाही, जमणार नाही, माझ्याकडे अमुक नाही, मला नेहमी सगळे असं बोलतात, माझ्यासोबतच असं होतं, हे सगळे विचार आपण करत बसलो तर हे विचार संपणार नाहीत, ते अजून वाढत जातील. त्यापेक्षा आपल्या सवयी आपण बदलल्या, आपली आजूबाजूची माणसं, आपलं राहणीमान याकडे आपण जर लक्ष दिलं तर खूपशा गोष्टी सोप्या होतील. आणि अजून एक, नेहमी इतरांची प्रशंसा करा, सगळ्यांना चांगलंच म्हणा. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद बघण्यात एक वेगळंच समाधान आहे. आणि हे नक्की करून बघा. माझं सगळं आवरून झाल्यानंतर मुलीचा डबा भरला आणि गाडी काढून तिला शाळेत सोडवून आले. घरी आल्यानंतर आधी किचनमधलं सगळं पटकन आवरून घेतलं, गॅसची शेगडी पुसून घेतली. त्यानंतर डिशवॉशरमधली सगळी भांडी आहेत, डिशवॉशरमध्ये ती सगळी भांडी टाकली विसळून. आणि नंतर देवाची मनोभावे पूजा केली, देवाला नैवेद्य दाखवून आरती केली. हे सगळं झाल्यानंतर अफर्मेशन्स लिहिली. आणि माझा योगाचा क्लास होता, त्यामुळे कपडे बदलून मग आधी योगाचा क्लास केला. क्लास झाल्यानंतर मेथी निवडली आणि मुलीला केक करायचा होता, तिला ब्लूबेरी केक करून दिला आणि म्हणजे करून ठेवला तिच्यासाठी. त्यानंतर आम्ही दोघांनी ताक घेतलं. अशा प्रकारे माझं हे मॉर्निंगचं रुटीन आहे. आणि तुम्हाला अफर्मेशन्स कशी लिहायची आहेत यावर मी एक व्हिडिओ करणार आहे, तुम्हाला तो नक्की शेअर करेल. धन्यवाद.